केंद्रप्रमुख परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. काही दिवसापूर्वीच केंद्रप्रमुख परीक्षेचे नोटिफिकेशन आलं. 2-3 दिवस फक्त बाकी राहिलेले आहेत परीक्षेला. तर माझी तब्येत थोडीशी व्यवस्थित नसल्यामुळे मी याच्या अगोदर व्हिडिओ तयार करू शकलो नाही. परंतु या 2-3 दिवसामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे याच्यासाठी हा एक व्हिडिओ मी तयार करत आहे. या व्हिडिओमध्ये मी या 2-3 दिवसात तुम्ही काय करायचं आणि परीक्षेच्या वेळेस काय करायचं याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. अचानक परीक्षा डिक्लेअर झाल्यामुळे एक फायदा असा आहे की मला असं वाटत आहे की कट ऑफ कमी येण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्याचा कट ऑफ तर 100पेक्षाही कमी येईल असं आता वाटत आहे, कारण परीक्षा अचानक डिक्लेअर झालेली आहे. यावेळी तुम्ही एकच करायचं आहे, शेवटचे 2-3 दिवस जरी राहिले असले तरी तुम्ही गिवअप करायचं नाही. गिवअप करू नका. आता काय होणार आहे, 2-3 दिवसात अभ्यास होऊ शकत नाही असे विचार मनात आणू नका. परीक्षेच्या शेवटच्या सेकंदापर्यंत तुम्हाला प्रयत्न करायचे आणि कट ऑफ किती येईल हे पण आपण आत्ताच प्रेडिक्ट करू शकत नाही. जर कट ऑफ कमी आला आणि तुम्ही अगोदरच गिवअप केलेला असेल तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे सगळ्यांना एकच सांगतो आहे, तुम्ही परीक्षा होईपर्यंत प्रयत्न करत राहा. पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला पेपर 2ची पूर्ण रिव्हिजन करून घ्यायची. पेपर 2ची पूर्ण रिव्हिजन तुमची झाली पाहिजे. शेवटची रिव्हिजन अतिशय महत्त्वाची असते. या रिव्हिजनमध्ये तुम्ही जे काही वाचणार आहे ते तुमच्या डायरेक्टली परीक्षेच्या वेळेस लक्षात येणार आहे. आणि ॲक्टिव्ह रिव्हिजन करायची आहे. त्याच्यामध्ये तुमचा फोकस 100% असला पाहिजे. वाचत चाललं आहे आणि आपलं लक्ष दुसरीकडेच आहे असं नको. ॲक्टिव्ह रिव्हिजन करा. काय तुम्हाला आठवतं ते पण रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. पेपर 2मध्ये रिव्हिजन मस्ट आहे. या 2-3 दिवसामध्ये एक रिव्हिजन झाली पाहिजे. परीक्षेच्या आदल्या दिवशी महत्त्वाचे ज्या काही डेट्स आहेत, तारखा किंवा महत्त्वाचा फॅक्च्युअल डाटा जर तुम्ही नोट्स स्वरूपात काढला असेल तर तो एकदा वाचून घेणं महत्त्वाचं आहे. कारण जे 1 लाईनर क्वेश्चन येतात ते डायरेक्टली फॅक्च्युअल डाटावरती विचारले जातात. ठीक आहे. पेपर 1च्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पेपर 1च्या बाबतीत मला ह्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये मराठी इंग्लिश याच्या बाबतीत जास्त काही करायची आवश्यकता नाही आहे. ह्याचे फक्त प्रश्नप्रकार बघून घ्या. आणि प्रश्नप्रकार आहेत मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सारखेच आहेत. वाक्य पुनर्मांडणी आणि पॅराजंबल दोन्हीकडे येणार आहे. असे प्रश्नप्रकार जे आहेत एकदम इझी आहेत. त्याला तुम्हाला जास्त वाचायची आता आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त ते प्रश्नप्रकार बघा आणि त्याच्यातले कसे प्रश्न येतात एवढंच तुम्हाला बघून घ्यायचं आहे 2-3 दिवसात. पेपर 1च्या बाबतीत बोलतो आहे. पेपर 1मध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक आहे कल आवड समायोजन. याच्या बाबतीतही काही वाचायची आता आवश्यकता नाही आहे, कारण याच्यावरती सर्व उपयोजनात्मक प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते प्रश्न तुम्ही डायरेक्ट परीक्षेच्या वेळेस जरी प्रश्न वाचला तरी त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकता. आता विषय पेपर 1मधला राहिला गणित. गणितामध्ये नवीन कोणतेही गणितं शिकण्याच्या भानगडीत आता पडू नका. जे गणितं तुम्हाला येतात, ज्या प्रकारचे गणितं तुम्हाला सोडवायला जमतात त्याचीच एकदा प्रॅक्टिस करून घ्या. मधला महत्त्वाचा विषय राहिला बुद्धिमत्ता. ह्याच्यामध्येही गणिताप्रमाणेच आहे. बुद्धिमत्तेचे जे घटक तुम्ही याच्या अगोदर शिकून घेतलेले आहेत त्याचीच रिव्हिजन करायची. नवीन तुम्ही जास्त गोष्टी ह्या 2-3 दिवसामध्ये शिकू शकणार नाही आणि त्याच्यात वेळ तुमचा वायाला जाईल, पण आउटपुट मिळणार नाही. तुम्हाला आउटपुट कशामधून मिळणार आहे? तुम्हाला ज्या गोष्टी येत आहेत त्याचीच वारंवार प्रॅक्टिस ह्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला करायची आहे. पेपर 2च्या बाबतीत तर पूर्णपणे रिव्हिजन होणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो घटक ठरणार आहे तो डाटा इंटरप्रिटेशन ठरणार आहे. माहितीचे विश्लेषण सिलेबसमध्ये खूप वेळा याचं नाव आलेलं आहे. त्याच्यावर प्रश्न पण जास्त येण्याची शक्यता आहे. तो घटक पूर्ण स्किप करणं अवघड आहे. स्किप करू शकत नाही आपण त्याला, कारण तो स्किप केला तर मग तुमचे मार्क खूप कमी येण्याची शक्यता आहे. तर डाटा इंटरप्रिटेशनच्या बाबतीत ह्या 2-3 दिवसात तुम्ही बघून घ्या कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि ते प्रश्न सोडवायचे कसे असतात. प्रश्न अवघड नसतात, फक्त जो दिलेला ग्राफ आहे किंवा दिलेला टेबल आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. परीक्षेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बाकीच्या गोष्टी मी काय सांगणार नाही. तुम्ही कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या कोणत्या नाही ते सगळं तुमच्या हॉल तिकीटवरती आणि IBPSच्या परीक्षा कशा कंडक्ट होतात याच्याबद्दलची माहिती घेतली तर तुम्हाला लक्षात येईल. रिपोर्टिंग टाईम जो असतो त्याच्या अगोदरच थोडंसं सेंटरवर पोहोचा. काही वेळा तिथं टेक्निकल प्रॉब्लेम येण्याची शक्यता राहते. तर आपण रिपोर्टिंग टाईमच्या अगोदर पोहोचलो तर ऐनवेळी गोंधळ होत नाही. प्रश्नपत्रिका सोडवताना अशा प्रकारे स्ट्रॅटेजी ठेवा की 2 राऊंडमध्ये पेपर सोडवा. पहिला जो राऊंड असेल त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नापासून तुम्हाला 200व्या प्रश्नापर्यंत जायचं आहे, पण त्याच्यामध्ये फक्त इझी प्रश्न जे आहेत जे तुम्हाला प्रश्न वाचला की सोडवता येतो आहे असेच प्रश्न बघायचे आणि त्याची उत्तरं देत जायचे. म्हणजे पहिला राऊंड पूर्ण होईपर्यंत जवळपास तुमचे 100 मार्क तुमच्याजवळ आले पाहिजे.
आणि आता दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला जे वेळखाऊ प्रश्न आहेत पण त्याचे उत्तर तुम्हाला काढता येतात असे प्रश्न दुसऱ्या राऊंडमध्ये घ्या. दुसऱ्या राऊंडमध्ये बऱ्यापैकी तुमचे याच्यामधून पण 30-40 मार्क कवर होऊ शकतात, की जे पझलचे प्रश्न आहेत, सिटिंग अरेंजमेंट वगैरे आहे, त्याच्यानंतर दिशावरचे प्रश्न आहेत, जे बुद्धिमत्ता चाचणीवरचे आणि गणितामधले प्रश्न आहेत ते दुसऱ्या राऊंडमध्ये घ्या. पहिल्या राऊंडमध्ये घेऊ नका, कारण पहिल्या राऊंडमध्ये असे वेळखाऊ प्रश्न जर आपण घेतले आणि त्याच्यामध्ये आपला खूप जास्त वेळ गेला आणि उत्तरं जर नाही मिळाली तर तुमचा कॉन्फिडन्स तिथं लो होतो आणि पहिल्या राऊंडमध्ये आपले जे बरोबर येणारे उत्तरं आहेत त्याच्याबद्दल पण आपण डाऊट निर्माण करतो. त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये फक्त सोपे म्हणजे आपण जसं म्हणतो की बा फुलटॉस बॉल जे आहेत की ज्याच्यावर आपल्याला 6 मारायचं आहे, असे पहिल्या राऊंडमध्येच घ्यायचे. सगळे उत्तरं पहिल्या राऊंडमध्ये 100 उत्तरापर्यंत तुम्हाला जायचं आहे. 100 तरी तुमचे प्रश्न सेव्ह आणि नेक्स्ट झाले पाहिजे पहिल्या राऊंडमध्ये. दुसऱ्या राऊंडमध्ये वेळखाऊ प्रश्न आणि अगदीच ज्याच्या बाबतीत तुम्ही काहीच वाचलेलं नाही ते दोन्ही प्रश्न संपवून टाका. जे कोरे कागद आहेत, कोऱ्या कागदांचा उपयोग फक्त प्रश्न सोडवण्यासाठीच करायचा नाही आहे, तर त्या कोऱ्या कागदांचा एक उपयोग तुम्हाला सांगतो. जे पझलवरचे प्रश्न आहेत की जे वेळखाऊ प्रश्न असणार आहेत त्याचे नंबर टाकून घ्यायचे तुम्ही त्या कोऱ्या कागदावर. साधारण 45, 46, 47, 48 असे जर प्रश्न असतील सिटिंग अरेंजमेंट तिथं लिहून ठेवा. एका बाजूला एस लिहा आणि तिथं त्याचे नंबर लिहा. त्याच्यानंतर दुसरा असेल समजा DI वरचा प्रश्न असेल डाटा इंटरप्रिटेशनवरचा, तर DI लिहा आणि तिथं त्यांचे नंबर लिहा, ते प्रश्नाचे नंबर लिहा, जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नापर्यंत माघारी ज्यावेळेस जायचं आहे त्यावेळेस लक्षात येईल की कोणत्या क्रमांकाचा प्रश्न आहे. नाहीतर असा गोंधळ होतो, आपण पूर्ण 200 प्रश्नापर्यंत जातो आणि परत माघारी ज्यावेळेस यायचे त्यावेळेस आपल्या लक्षात नसतं कोणत्या नंबरचा प्रश्न आपल्याला सोडवता येण्यासारखा आहे. त्यामुळे सोडवता येण्यासारख्या प्रश्नाचा नंबर त्या कोऱ्या कागदावर तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. बाकी ठीक आहे, सध्या तर एवढ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पेपर चांगला सोडवा. जेवढे शिक्षक या बाबतीत शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न करतील त्यांना नक्कीच केंद्रप्रमुख परीक्षेमध्ये चान्स असणार आहे. नाही, कारण पेपरचं पॅटर्न कसं आहे, अवघड आहे का मिडियम आहे किंवा खूपच इझी आहे हे आत्ता कोणालाही माहिती नाही. पहिल्यांदाच परीक्षा व्हायला लागली तर सगळ्यांनी 100% प्रयत्न करा, शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न करा. इथं तुम्हाला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. सगळेच गोंधळात आहेत, जे गिवअप करणार नाहीत ते याच्यामध्ये यशस्वी होणार आहेत. चला ठीक आहे, धन्यवाद.